मंडळी जोक्स बघा आणि खुदू हसून घ्या आणि आपल्या मित्रमैत्रिणींना शेअर करा. व्हिडिओ एस टी हा स्टँडवर मुलगी बस चालकाला एकदम स्टाईलमध्ये विचारते. मुलगी, का हो हे डबडं केव्हा हलणार इथून? बस चालक, अव मॅडम कचरा भरला का नाही लगच हलणार. मुलगा लग्नासाठी मुलगी पाहायला जातो. मुलगा, मला काटकसर करणारी मुलगी हवी आहे. मुलगी, हो मी ना बोर्बन बिस्किटावरची साखर चहासाठी वापरते. चिंगी, आपल्या लग्नानंतर का नाही मी तुझी सगळी दुःख शेअर करेन. चिंगू, अगं पण मला कोणतंच दुःख नाही ना. चिंगी, अरे पण मी लग्नानंतरचं म्हणते ना. गुरुजी, बर सांगा मुलांनो, त्याने कपडे धुतले आणि त्याला कपडे धुवावे लागले या दोन वाक्यामध्ये काय फरक? झंप्या, गुरुजी, पहिल्या वाक्यावरून आपल्याला कळतं की व्यक्ती अविवाहित आहे आणि दुसऱ्या वाक्यावरून असं वाटतंय की त्याचं लग्न झालेलं असणार. बघा, फोनची रिंग वाजते. हॅलो, तुमचा फ्रीज चालतोय ना व? झंप्या, हो चालतोय, पण आपण कोण? फोन करणारा, हो मग त्याला पकडा नाहीतर तो पळून जाईल हो. पुन्हा थोडा फोन वाजतो. हॅलो, फ्रीज आहे का? झंप्यान रागन, नाही हो, फोन करणारा मी बोललो होतो तुम्हाला. प्रियकर, मला कळत नाही ग तुझ्या घरचे आपल्या लग्नाला एवढ्या लवकर कसं तयार झाले. प्रियसी, त्यांनी मला विचारलं पोरगं काय करतंय, मी बोलले पोटात लाता मारतंय. लेटेस्ट पुणेरी किस्सा. जोशी, मी इथले टॉयलेट वापरू का? नेने, हो पण पैसे पडतील की हो. जोशी, नाही पडणार, बसताना काळजी घेतो मी. बायकांना सर्वात जास्त रिस्पेक्ट त्याच्या कपाटातील साड्या देतात. कपाट उघडलं की सरळ पायावर पडतात बघा त्यांच्या. बंड्या, बाबा मला गाडी घेऊन द्या. वडील, देवानं दोन पाय कशाला दिले ते र तुला? बंड्या, एक किक मारायला आणि एक पाय गिअर बदलायला. लय हाणला बापानं. एकदा एक मुलगी खूप घाईघाईने कुठंतरी चालली असते. एक माणूस तिला विचारतो, ए पोरी तुझं नाव काय आणि तू कुठं चालली आहेस इतक्या घाईनं? त्या मुलीला इतकी घाई असते की ती त्या दोन्ही प्रश्नांची उत्तरं एका शब्दात देते. तो शब्द कोणता? शीला. गृहस्थ, काय रे तुझी आई कशी आहे? मुलगी, बरी आहे. गृहस्थ, बहन कशी आहे? मुलगा, हाय की बरी. गृहस्थ, अच्छा मग बाबा तर बरेच असतील ना? मुलगा, नाही हो, बाबा एकच आहेत. बाबा, काल रात्री कुठे होतास? मुलगा, मित्राच्या रूमवर ग्रुप स्टडी करत होतो. बाबा, रात्रीची उतरली नाही तुझी बेटा? मुलगा, का हो? बाबा, तुला नोकरी लागून 4 वर्ष झाली बेवड्या. एकदा पप्या, गण्या आणि निल्या जंगलात फिरायला जातात. जंगलात अचानक त्याला आदिवासी पकडतात. आदिवासींचा राजा त्यांना म्हणतो, तिघांनीही कुठलीही 10 फळे आणा. पप्या पहिल्यांदा 10 संत्री घेऊन येतो. राजा म्हणतो, आता सगळी संत्री एका वेळेत तोंडात घाल. 5-6 जातात, नंतर काय जात नाहीत. मग पप्याची मुंडी उडवली जाते. मग येतो गण्या 10 अंजीर घेऊन. परत राजा म्हणतो, सगळी एकाच वेळेत तोंडात घाल. गण्याची 9 जातात. 10वे जाणार असते. अचानक गण्या हसतो आणि अंजीर खाली पडतं. मग त्याची पण मुंडी उडवली जाते. नंतर पप्प्या आणि गण्या दोघे स्वर्गात भेटतात. पप्प्या गण्याला म्हणतो, तुझ्या तोंडात 9 अंजीर गेले होते. 10वे जाताना तू हसला नसता तर वाचला असतास ना. त्यावर गण्या म्हणता, अरे काय करू, तो निल्यासमोरून 10 पणच घेऊन येत होता. एक संख्या मनात धरा, तिच्यात 3 मिळवा. आता आलेल्या संख्येचे दुप्पट करा, त्यातून 7 वजा करा. आलेली संख्या एका कागदावर लिहा आणि आता त्या कागदाचे काय करा, विमान करा आणि पुढं काय करा, ते विमान उडवा. प्रिय पुणेकरांनो, एक गोष्ट लक्षात घ्याल, लाल सिग्नलला गाडी थोडी थोडी पुढे घेतल्याने सिग्नल हिरवा होत नाही. एक मुंबईकर. प्रिय मुंबईकरांना, आयुष्यात एक गोष्ट नेहमी लक्षात ठेवायची, प्लॅटफॉर्मवर सारखं वाकून बघितल्याने ट्रेन लवकर येत नाही. एक पुणेकर. नातू, हॅलो आजी, इंग्रजीत बोलतो. आजी, कोण बोलतोय? नीट ऐकू येईना. नातू, इंग्रजीत बोलतोय. आजी, इंग्रजीत नको रे बाबा, मराठीत बोल. एके ठिकाणी एक खटारा गाडीची विक्री चालू असते. लोक जोरजोरात बोली लावतात. पण 10 लाख, 12 लाख, 15 लाख. गोलू हे ऐकून
अचंबित होतो आणि विचारतो, हा खटारा गाडीचे एवढे पैसे का? विक्रेता, हो, या गाडीचे आत्तापर्यंत कमीत कमी 10 अपघात झालेत आणि प्रत्येक वेळी नेमका बायकांचाच अपघात मृत्यू होतो. बर गोलू, 20 लाख देतो मी. मुलगी, आयुष्यातून गेल्यानंतर माणूस खूप यशस्वी होतो हे आज विराट कोहलीनं दाखवून दिलं. म्हणून म्हणतो मित्रांनो, मुलींचा नाद सोडा आणि करिअरवर ध्यान द्या. न्यूटनच्या बायकोचा उखाणा, आईला पाहून बाळ खुदूखुदू हसलं. आईला पाहून बाळ खुदूखुदू हसलं. डोक्यावर पडलं सफरचंद तर खायचं सोडून येडं का नाही शोध लावत बसलं. 45 वर्षाचा सलमान खान मुलगी बघायला जातो. त्याला पाहून मुलीची आई बेशुद्ध पडते. शुद्धीवर आल्यावर बेशुद्ध होण्याचं कारण सगळेजण तिला विचारतात. तर म्हणाली, अगं 20 वर्षापूर्वी हा मला बघायला आला होता. गंप्या एका मुलीला मिनीस्कर्टमध्ये पाहतो आणि विचारतो, तुला आई ओरडत नाही का? ती मुलगी, हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून. पत्नी, तू तुझ्या मित्रांना असं का सांगितलंस की मी खूप चांगला स्वयंपाक करते? पती, तुझ्याशी लग्न करण्याचं काहीतरी कारण त्यांना सांगायला हवं होतं ना, म्हणून ते सांगितलं. मराठी मुलगा त्याच्या प्रियसीला, यू आर सो हॉट बेबी. प्रियसी त्याच्या कानाखाली वाजवते आणि बोलते, साल्या 104 डिग्री ताप आहे मला आणि तुला अशी की सुचते काय? एका बाईने येणाऱ्या बसला थांबवले. ड्रायव्हर, कुठे जाणार? बाई, कुठे नाही, पोरगा रडतोय, जरा पोंपोम वाजवून दाखवा की. संता आणि त्याची बायको बसमधून प्रवास करत होती. बायको, अहो बघा ना, मागचा माणूस माझ्या ब्लाऊजमध्ये हात घालतोय. संता, घालू दे ग, पैसे तर माझ्याच खिशात आहेत. सून सासूला म्हणाली, तुम्ही दागिने घालू नका, सगळे दागिने मला देऊन टाका. सासू म्हणाली, अग पण मी काय घालू? सून, तुम्ही सूर्यनमस्कार घाला, उत्तम आरोग्य हाच खरा दागिना. मुलगी, तुला माझी आठवण येते का ग? तेव्हा तू काय करतेस? मुलगा, मी तुझ्या आवडीचे चॉकलेट खातो. आणि तू काय करते? मुलगी, मी माणिकचंदच्या 2 पुड्या खाते बघ. पृथ्वी म्हणाली चंद्राला, मी तुझ्यावर प्रेम करते. पृथ्वी म्हणाली चंद्राला, मी तुझ्यावर प्रेम करते. चंद्र म्हणाला, मग कशाला मारायला सूर्याभोवती फिरते?